नमस्कार. मी खूप विचार करते, पण मला म्हणजे कधी कधी या प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही की लोक खोटं का बोलतात. खूप लोक म्हणतात की माझ्याकडं ही शक्ती आहे, माझ्याकडं ती शक्ती आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. मग मला याचं उत्तर द्या की यांच्याकडे जर एवढी शक्ती आहे तर ते म्हणजे दुःखामध्ये त्यांच्या जी दाराशी येणारे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं पैसे का उकळवतात, का पैसे घेतात त्यांच्याकडनं. निस्वार्थी भावनेने पण त्यांची मदत करू शकतात ना ते. कारण त्यांच्याकडे जर काही शक्ती आहे किंवा काही म्हणजे नाही का अदृश्य शक्ती त्यांची साथ देत असेल, मातेचा काही आशीर्वाद असेल, तर त्यांनी निस्वार्थ भावनेने समोरच्या व्यक्तीची मदत केली पाहिजे ना. मग हे पैशांची अपेक्षा का करतात, कशासाठी करतात. पैसा हा लागतो, प्रत्येकाला लागतो, पण गरजेपुरता. साठवून आपण बरोबर घेऊन जाणार आहेत का, नाही ना. मग तरीही लोक पैशाच्या मागे का धावतात. लोकांचं मी सांगत नाही, पण मी माझं सांगते की आज मी जे काय आहे ते माझ्या मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या गुरुजींच्या आशीर्वादाने. मी जोपर्यंत मी श्वास घेईन तोपर्यंत त्यांचे जे ऋण आहेत ते माझ्याकडनं कधीही म्हणजे सर्वोच्च स्थान त्यांचंच राहणार माझ्या आयुष्यामध्ये. एक जी माता जिने मला जन्म दिला, या धर्तीवर आणलं, या दुनियेत आणलं, मला जगण्याची संधी दिली, आणि दुसरी ही माता जी मला मार्गदर्शन करते की प्रत्येकासाठी काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येकासाठी काहीतरी आपल्याकडनं जेवढं होईल, भले माझ्याकडे काही नसलं तरी चालेल, पण मी प्रत्येक क्षणाला असाच प्रयत्न करत राहीन की जो कोणी माझ्याकडे येईल त्या व्यक्तीला मी माझा विचार साईडला ठेवून मी त्या व्यक्तीचा विचार करेन आणि त्या व्यक्तीसाठी माझ्याकडनं शक्य होईल तेवढी मदत करेन. मी एक म्हणजे खूप दिवसाची नाही, पण काही दिवसापूर्वी एक व्यक्ती अशी माझ्याकडे आली होती. मी त्यांचं नाव नाही सांगू शकत तुम्हाला, कारण बोलणारे खूप असतात ना. मग मी तुम्हाला सांगते, ती व्यक्ती माझ्याकडे आली होती, तर त्या व्यक्तीचे म्हणजे जे पती पत्नी होते त्यांचं रिलेशन थोडं चांगलं नव्हतं. तर त्यांच्यामध्ये सतत भांडणं व्हायची, आणि ती म्हणजे त्या व्यक्तीचे जे मिस्टर होते ती त्यांच्या बरोबर राहत नसायचे, कारण त्यांचं एका दुसऱ्या स्त्री बरोबर नाही का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. त्यामुळे त्या माझ्याकडे आल्या होत्या ना. मग त्यामुळं मी त्या स्त्रीला सांगितलेलं की बाबा, ती व्यक्ती जर तुला जपतच नाही, तुझा विचार करत नाही, तुझी काळजी करत नाही, तू काय करतेय काय नाही करतेय, जिवंत आहे का नाही याचा विचार पण करत नाही, आणि ती व्यक्ती खूप लांबची नाहीये, माझ्या फ्रेंड सर्कल मधलीच आहे, खूप जवळची व्यक्ती आहे ती माझ्यासाठी. तरी पण म्हणजे मी इतर गोष्टींचा विचार नाही केला, पण तरी पण मी सांगितलं तिला की नाही का, तू विचार नको करू अशा व्यक्तीसाठी, तू तुझं आयुष्य तर घालवलंयच अर्ध, पण तिथनं पुढे तरी नको घालू, थोडीशी हुशार हो, तुझा फायदा घेत आहेत. पण तरी पण, कारण एखाद्या व्यक्तीसाठी 10-15 वर्ष घालवणं सोपी गोष्ट नसते ना हो. आणि ते झालं, मग ती माझ्याकडे आलेली, मग माझी पण गुरुसाधना झाली होती, आणि मला पण पाहायचं होतं की म्हणजे नाही का, म्हणजे सगळा अनुभव नवीन होता ना, त्यामुळे मला पण पाहायचं होतं. कारण मला तर माहिती आहे की माझ्याकडे कोणती अदृश्य शक्ती नाहीये, काहीतरी इनविजिबल पॉवर नाहीये, मी कोणती साधना करून कोणती शक्ती हासिल केली नाही. मग तरी पण ती व्यक्ती नाही का निरागसपणे माझ्या देवघराजवळ आलेली. तर मग बसले मी तिच्यासाठी, आणि बसल्यानंतर जे काही झालं तरी पण सांगितलं मी त्यांना की बाबा नाही का, रिलेशन म्हणजे कोणतंही नातं जर टिकवायचं असणार तर नातं टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्तींना एकमेकांची गरज असली पाहिजे. जर समोरची व्यक्ती आपली गरजच करत नसणार तर ते नातं टिकणार का. तरी पण ती व्यक्ती का म्हणजे नाही का, ती विचारच करत नसायची की समोरचा व्यक्ती तिचा फायदा घेतोय, पण तरी पण तिला त्याच व्यक्तीसोबत आपलं आयुष्य काढायचं होतं. ही एक निष्ठा झाली एका पत्नीची, एका पतीसाठी. पण त्या पतीला नाही कळालं की आपल्याला एवढी जीव लावणारी पत्नी भेटली आहे. असो, तो झाला XYZ. हा प्रश्न वेगळा झाला, आपण आपल्या नाही का विषयावरनं भटकतोय.
तर ती व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर मी तिला काही लोक जसं काय म्हणतात की हे देतो ते देतो किंवा हे करा ते करा, असं काहीही नाही सांगितलं मी त्यांना. फक्त म्हणलेलं की जे करेल ना ते तुमच्यासाठी खूप चांगलं असणार, आणि जी माझ्या मातेच्या चरणी आलेले आहेत ना तुम्ही, तर माझ्या मातेच्या चरणी येणारे कुणीही व्यक्ती, चांगली असो वाईट असो, कुणीही व्यक्ती कुणाचंही वाईट कधीच होणार नाही. कारण माझी माता निरागस आहे, माझी माता एकदम सौम्य आहे, आणि मला माहिती आहे की माझ्या मातेच्या जे दरबारी येतील ते कधीही रिकाम्या हाती बाहेर जाणार नाहीत, काही ना काही घेऊनच जातील. हा मला पूर्ण विश्वास आहे. कारण मी आज माझ्यावरून सांगते की मी जे काही अनुभवलंय ना ते फक्त माझ्या मातेमुळेच, आणि मी एवढं कमवलंय ना हे तुम्हाला किंवा माझ्या जे आजूबाजूला आहे, जे इतरत्र राहतात, त्यांना कधीही कळणार नाही की मी काय कमवलंय माझ्या मातेच्या चरणी येऊन. आणि एक म्हणजे नाही का सीडी असते ना, तशा प्रकारची एक सीडी जी आहे ते माझे गुरुजी, नायक गुरुजी, आज त्यांच्यामुळेच त्याच सीडीने मी माझ्या मातेच्या चरणापर्यंत पोहोचण्याचे आजपर्यंत एक साहस केलेला आहे. तर त्या व्यक्तीला मी सांगितलं होतं की 2 ते 3 महिन्यामध्ये तुझे मिस्टर येऊन जातील आणि तुमचं व्यवस्थित रिलेशन होईल, की ते तुझी काळजी करतील, ते तुला सोडून जाणार नाहीत. तर ती व्यक्ती आल्यानंतरही म्हणजे नाही का लोक म्हणतात की एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, मी तुमच्यासाठी हे करतो, मी ते करतो. मी निस्वार्थी भावनेने त्या व्यक्तीची मदत केली पण तरी पण त्या व्यक्तीनं नाही का की पती आल्यानंतर कॉल नाही करून सांगितला मला की म्हणजे माझे पती आलेले आहेत. मी म्हणत नाही की मी काहीतरी केलं किंवा माझ्याकडनं तुमचे पती आले म्हणून, काही असो, पण माणसाला काळजी असते ना, एक माणुसकीचं नातं असतं. तर ते झालं. मी दरवेळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हाही पूजेला बसणार, जेव्हाही माझ्या मातेसमोर बसणार, त्यावेळेस प्रत्येक क्षणाला माझ्या मनातून एकच इच्छा व्यक्त करायची माझ्या मातेच्या चरणी की जी ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं सगळं दुःख नष्ट कर, सगळं दुःख जाऊ दे, आणि तिच्या आयुष्यामध्ये तिच्या पदरी जे काही तिला हवं आहे ते दे. मातेने दिलंही. पण ती व्यक्ती म्हणजे तिचं मन खूप चंचल आहे. ती व्यक्ती इथे जा, तिथे जा, हे करा, ते करा. मी माझ्या देवघरामध्ये अगरबत्तीसाठी सुद्धा मी कुणाकडनं 1ही रुपया घेत नाही. जे माझ्या पतीची कष्टाची कमाई आहे याच्यातूनच मी माझ्या देवासाठी जे काही करायचं आहे ते मी करते. बाकी तुमची इच्छा आहे, तुम्ही द्या किंवा ना द्या. आणि हा तर झाला तो एक भाग. त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर झालं, सगळं व्यवस्थित झालं, पण तरीही त्या व्यक्तीचं मन शांत नाही. इकडे जा, तिकडे जा, इकडनं कोणीतरी सांगतं की आमच्याकडे आम्ही हे करून देतो, की तुझ्या मिस्टरांना तुझ्या पायी आणून टाकतो, तो हे करून देतो, ते करून देतो. काय कामाचं हे सांगा ना, काय कामाचं असतं हे? आपण आपल्या पतीला एकदम बांधून ठेवल्यासारखं जर करायचं असणार तर त्याच्यासोबत आपण संसार करणार की त्याला गुलाम बनवून ठेवणार? आपण एकच प्रार्थना करू शकतो की देवा त्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखव, आणि योग्य मार्ग दाखवून त्या व्यक्तीला सुखी ठेव आणि त्याचं मन शांत ठेव, की ती त्याच्या पत्नी सोबत एकदम सुखी राहिलं पाहिजे, सुखी असायला पाहिजे, आणि त्याच्या पत्नीला त्याने सुख दिलं पाहिजे. मी एवढीच देवाकडे, माझ्या मातेकडे अपेक्षा करत होते आणि मातेच्या चरणी एकच प्रार्थना ठेवत होते की त्या व्यक्तीचं चांगलं कर. आणि ती गोष्ट पूर्ण झाली. मातेकडे कसं असतं, चांगल्या गोष्टीला कसा थोडा वेळ लागतो, गोष्ट होते पण थोडा वेळ लागतो. जसं वाईट गोष्टींकडे आपण जातो की हे द्या मला, हे बली द्या, ती बली द्या, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तुमच्या 4 दिवसातच तुमच्याकडे ती व्यक्ती येऊन जाते, हे करतात, ते करतात. एखाद्या निरागस प्राण्याचा जीव घेणं हे तरी काही चांगलं आहे का? त्याचं आपल्याला पाप लागणार की पुण्य लागणार सांगा? आणि एखाद्या व्यक्तीला जवळ करून घेण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला सुख देण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा निरागसपणे हत्या करणं, निरागसपणे एखाद्याचा बळी देणं हे योग्य आहे का?
यात मातेनं सांगितलेलं आहे का? आपण त्यांना माते स्वरूपात पूजतोत ना. माता एक मोठा एकदम ब्रह्मांड सागर आहे माता. आपण त्याच्यामध्ये एक छोटासा तिनका मात्र आहोत. मग तुम्ही सांगा, माता सांगते का की तुम्ही दुसऱ्यांचा काहीतरी वाईट करा आणि म्हणजे मला काय, माझ्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचा वाईट करा. मग मातेच्या नावाने तुम्हीच काहीतरी वेगळं करता, वेगळं बोलता ना. हे एकदम चुकीचं आहे. कारण मी कधी असं केलंही नाही आणि इथून पुढे माझ्या म्हणजे याच्या अगोदरही कधी झालं नाही आणि याच्यानंतरही कधी माझ्याकडनं होणार नाही. मी जे काही करणार माझ्याकडनं माझ्या घरातनं अर्धी भाकरीवर मीठ टाकून जरी मी नैवेद्य ठेवला तरी मला हीच अपेक्षा आहे की माझ्या मातेनं एकदम प्रसन्न मनाने ती ग्रहण केलेली आहे. आणि खूप वेळा असं घडलेलं आहे की मी जे खाते तेच माझ्या मातेला नैवेद्य देते. आजपर्यंत मला माझ्या मातेनं कोणता त्रास दिला नाही किंवा आजपर्यंत मला असं जाणवून आलं नाही की मी काहीतरी वेगळं ठेवावं किंवा काहीतरी खायला द्यावं. मी एखाद्या व्यक्तीला आपण जसं जे खातो त्यातला एक घास काढून ठेवतो ना, मी तसंच माझ्या मातेला, मी खाण्याच्या अगोदर माझ्या मातेला जे काही असन त्यातलंच थोडंसं मी माझ्या मातेला देते आणि नंतर मी ग्रहण करते. आणि मला 100% अशी अपेक्षा नाही तर मला विश्वास आहे की माझी माता एकदम तिच्या लेकरांनी जे दिलंय ते मोठ्या अंतकरणाने आणि प्रेमळ मनाने ती ग्रहण करत असणारच. कारण आजपर्यंत मला माझ्या मातेकडनं कोणताही त्रास नाही झालेला आणि कधी जाणवलंही नाही मला की मी काहीतरी चुकीचं करते म्हणून. हा, मी चुकत असन कारण मी एक म्हणजे मी पण एक जीव आहे, माझ्याकडनं पण काही चुका होत असणार. पण कळत न कळत मला कोणती पूजा करता येत नाही, मला कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाही ना, मला काही नाहीये. मी एकदम रिकाम पान आहे. याच्यामध्ये जे काही लिहिलं जातंय हे माझ्या मातेच्या आणि माझ्या गुरुजनांच्या आज्ञेनेच आणि मी तेच करत आलेलं आहे. मला जोपर्यंत माझ्या मातेची आज्ञा होत नाही मी त्या कामामध्ये कधीही सहभाग घेत नाही. माझी माता मला मार्गदर्शन करते, माझे गुरु हे दोघंही मला मार्गदर्शन करतात आणि मी याच्यामध्ये खूप सुखी आहे. याच्यानंतर खूप काही गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला शेअर करू शकते, पण एवढा मोठा व्हिडिओ मी बनवू शकत नाही. तर याच्यानंतरचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छिते. धन्यवाद.